गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो झाली आहे सकाळ आणि आम्ही निघालो आहे बीचला जायला. येस, सकाळी आम्ही आलो आहे बीचवर. अमित गेला आहे रनिंगला आणि मी आणि वधू असं चालू. कुठे अमित येतोय पळत, दिसतोय का? मोकळं आहे बघ. पण नीट ठेवा सध्या. बाबा हात पाणी टाकू धर नव्हतो, आता तुला दिलंय मी आणलं. नीट ठेव पाडव. सो आम्ही चाललोय ब्रेकफास्टला. असं इकडे इकडे बघायचं, खाली वरती बघायचं, असे मान गोल फिरवायचे. आणि झोपायचं, मागे बाय करायचे. सो गाईज, येस झालं आहे आमचं चेकआउट इथून आणि आता आम्ही दुसरीकडे ठेवलं. आता आम्ही दुसरीकडे चेक इन करणार आहोत. आहेत ना रे ह्याच्यातच वय. दुसरीकडे चेक इन करणार आहोत. सो स्टे ट्यून, तुम्हाला कळेन आम्ही कुठे चाललो आणि पुढचं हॉटेल पण मी तुम्हाला दाखवेन. नाम क्या आपका बताओ. ॲक्च्युली काहीच इथे ना आम्ही पेट्रोल टाकलेलं, तर पेट्रोल टाकताना त्यांना सांगितलेलं की गाडी फुल करायची आहे. तर त्या माणसाने काय केलं, 400चंच पेट्रोल टाकलं आणि म्हणलं तुम्ही 400च म्हणालेलात आणि आम्ही म्हणालेलो की फुल करायचं आहे. त्यामुळे मग मी उतरून म्हणले की मग ते त्यांचं काहीतरी असतं ना, सेट केलेलं असतं आणि ते पेट्रोल कमी टाकतात. तर त्यामुळे मग मी उतरून त्यांना म्हणलं, मग मी ते व्हिडिओ करायला घेतलं तर तो बोलतच नव्हता तेव्हा आणि कॅमेरा समोर पण यायला तयार नव्हता. रादर अमितनी पण त्याला विचारलेलं की तुझा मॅनेजर कुठे, बोलव. तर बोलला मॅनेजर आयाही नाही आहे वगैरे असं. त्यामुळे मग मी तो व्हिडिओ केलेला पण तो माणूस थांबलाच नाही. सो हॅलो एव्हरीवन. तर आता आमचं आहे एका ठिकाणी चेक इन करायचं आम्हाला 3 वाजता. जेवायला नाही म्हणजे ब्रेकफास्ट नाही, ब्रंच केलं होतं, पण असं थोडंसं काहीतरी खावं म्हणून बर्गर किंगला थांबलो आहे. बर्गर खायचं होतं. बर्गर अद्वैत तर झोपलं इकडे. अद्वैत झोपला आहे, अमित गेला आहे आत आणि मी गाडीतच बसली. सो अमित आला की बर्गर खाऊ आणि फोडते का चर्च एक आहे, सेंट अलेक्स लेफ्टला कलंगुटे, बागार आणि मापुसा राईटला. मग इकडे हे पण आहे, हे बघ अंजुना वॅगेटर पण राईटला आहे. तू म्हणलं ते अरपुरा पण राईटला आहे. अरपुराला आहे ना नाईट, हे नाईट मार्केट शॉपिंग. अद्वैत आलोय आपण. मी आले, बाबा बोलवत आहे.
अमित आणि अद्वय आधी आलेले, त्यामुळे त्यांनी मला खाली बोलवलं इकडे चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये. तिकडे मी चालली, बसले दोघं. दाखवते. नाही राजा, बरोबर आहे. मागे धर ना काटे, वर लाईट आहे, मागे परत मी करतो तसं काय हे पकड दोन खाली खाली उठणार नाही, तू हाताने पकडलंय. थँक्यू. शुअर. जमलंय म्हणू. कर स्विमिंग. या पाण्यात येऊ का? इथे शिक्षक लागेल. करतो का? हे बघा अजू अजू असं कर. माझ्या हात अरे हातावर ये ना, हातावर ये म्हणजे तू बुडणार नाही. तू झोपायचंय तुला. काय होतंय? पाय मार, पुढे पुढे जा, हात सोड. अरे हात तू ती
सो स्विमिंग झालं, आराम झाला. त्यानंतर आम्ही निघालेलो कलंगूट बीचला जायला आणि तीही क्लिप आहेत. एकदम बारीक रस्ता होता, तर त्या रस्त्याने आम्ही चाललेलो. सो हा आहे कलंगूट बीच, जिथे आम्ही आलो. पण आम्ही लगेच आलो, आम्ही 1 मिनिट थांबलो. सो आम्ही 1 मिनिट थांबलो, 2-3 मिनिट थांबलो इथे. पण माझा ड्रेस खूप उडतोय, त्यामुळे आम्ही परत चाललोय. खूप स्ट्रगल करून गाडीला पार्किंग शोधून वगैरे आलो, पण होई नाही. इथे कुणाचा तरी बर्थडे, तर त्यांनी ते बीचवर कुत्रे आले. तर सेटअप केलाय. हा बोल, तू बोल, मी इकडचं दाखवते. कुत्रे आलेत आणि आई खूपच घाबरते आणि अजून असते त्या कुत्र्यांना. इथे कुणीतरी प्रपोज, नाही कुत्रा आहे तिथे, पण इथे कुणीतरी प्रपोज केलं, त्यामुळे ते मॅरी मी असं फ्लक्च्युएट होतं. बाबाने तिथून गाडी लावून दिली असती. सो गाईज, येस, झालंय आमचं जेवण. इथे पाऊस येतोय, मी दाखवते तुम्हाला. पाऊस पडतोय गोव्यात, नॉर्थ गोवात. आम्ही नॉर्थ गोवामध्ये आहोत. सो कलंगूटला आहोत आणि आय डोंट नो ही कार, आणि आम्ही इकडे जेवायला आलेलो. दिस इज दी प्लेस. रेस्टॉरंट. सो त्यानंतर आम्ही डिनर वगैरे करून रूममध्ये आलो आणि हे सरप्राईज होतं आमच्यासाठी की असं सगळं छान सेटअप ले मेरिडियनने आम्हाला दिलं. त्यानंतर मग मी व्हिडिओ तर राहिलेच, पण मी फोटो काढले. नंतर केक पण आला. सो मी छान तयार झाले, ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी म्हणून. आणि नंतर मग थोडे माझे फोटोज, काही रूममधले ते डेकोरेशनचे फोटोज काढले. नंतर त्यांनी केक पाठवला. सो आम्ही एकत्र केक कट केला. ते फोटो पण नाही आहेत आय गेस. सो केक कटिंग झालं आणि नंतर बस हा होता आजचा दिवस. आणि नंतर आम्ही मस्त झोपलो. सो थँक्यू, तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितलात म्हणून. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय.